नमस्कार, मी रेणुका विद्यासागर पाटणकर श्री जनिजनार्दन चरित्राच्या पुढील भागात सुरुवात करत आहे. श्रीमद जनिजनार्दन गुरुमूर्ते नमः. गोधडीचा स्पर्श. गावोगावचे लोक या पुनीत गोधडीची एकदशी आपल्या बरोबर घेऊन दुःखी कष्टापासून मुक्तता मिळू लागले. दासोपंतांची पासोडी व जनार्दनांची गोधडी या मराठवाड्याच्या बहुमानाच्या वस्तू आहेत. वंशवेल वृद्धीसाठी आजही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी नागवेलींच्या पानांच्या माळा लोक अर्पितात. जनिजनार्दनांनी श्री एकनाथ दासोपंत यांच्या समेत प्रतिवार्षिक एकादशीच्या वाऱ्या केल्या. सोबत शिष्यांचा परिवार, भगव्या पताकांचा भार, हरिनामाचा जय जयकार अशा जल्लोषात स्वामी जनार्दन पुढे मागा चालती शिष्यांचे देंडे अशा मनोहरी पद्धतीने वाऱ्या केल्या. अशाच एका प्रतिवार्षिक वारीसाठी पंढरीस स्वामी आले. श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. रात्री कथा, कीर्तने, प्रवचने झाली. सर्व चंद्रभागा तटाक दुमदुमून गेला. रात्री स्वामींना स्वप्न दृष्टांत झाला. प्रत्यक्ष विठ्ठलाने आदेश दिला, आता आपण वारी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बीड येथील स्थानी राहूनच येथल्याप्रमाणे सर्व पूजोपचाराचे कार्यक्रम चालू करावे. चातुर्मास, पंचामृत पूजा, काकडा आदी कार्यक्रम स्वामी विठ्ठलाच्या आदेशानुसार बीडला प्रारंभित केले. बीडचे पाटंगण म्हणजे प्रति पंढरपूरच वाटू लागले. एकनाथ स्वामींचे जमात बनले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानदेवी ग्रंथाचे लेखन, अमृतानुभव, विवेक सिंधू, गीत गोविंद, हस्तामल, नामदेवांचे अभंग इत्यादी ग्रंथांचे लेखन स्वामींच्या आदेशाने होऊ लागले. स्वामींचे शिष्य एकनाथ यांनीही स्वामींच्या आदेशाप्रमाणे लेखन सुरू केले. पैठणचे संत एकनाथ यांनी नाथ भागवत लिहिल्याची वार्ता प्रसूत झाली. नंतर स्वामींनी आपल्या शिष्याला भागवताच्या दशमस्कंदावर मराठीतून टीका लिहिण्याची आज्ञा केली. त्यातूनच दशमस्कंद टीका प्राकृत हा ग्रंथ सिद्ध झाला. याच एकनाथांनी एकादश स्कंद गणेश विलास याही ग्रंथाची निर्मिती केली. जनार्दन स्वामींचे मामे भाऊ विसाजी पंत एके दिवशी बीड मुक्कामी आले आणि आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता त्यांनी स्वामींपुढे प्रकट केली. स्वामींनी तात्काळ आपले शिष्य एकनाथ यांना हा सोयर संबंध जुळून घेण्याचा आदेश दिला. दोन सुयोग्य घराण्यांचा हा योग अत्यंत अलौकिक होता. आता शिष्य असलेले एकनाथ स्वामींचे जामात बनले. पुढे याच विसाजी पंतांच्या दोन मुली जांब येथील सूर्यपंतांना व कराडजवळील कमलाकर पंतांना त्यांनी दिल्या. त्यांच्यापासून समर्थ रामदास आणि भीमस्वामी यांसारखे अलौकिक पुरुष महाराष्ट्र भूमीत उत्पन्न झाले. अक्षताच्या लह्या झाल्या. स्वामी आपल्या शिष्य परिवारासह परमार्थ मार्गाचा उपदेश करीत बसले असता एके दिवशी काशी यात्रेस गेलेल्या त्यांच्या नारायण नामक पुत्राने बद्रीनारायण येथेच देह ठेवल्याची वार्ता त्यांना शिष्याने येऊन सांगितली. स्वामींनी ही वार्ता ऐकून खेद वाटला. क्षणभर विचार करून ते योग समाधी लावून बसण्याच्या तयारीस लागले. त्यांचा शिष्य परिवार हे पाहून अचंबित झाला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांनी पृच्छा केली की महाराज, आपणास पुत्रशोक झाला नाही का? कारण आपण दुःखी कष्टी दिसला नाहीत, उलट योग समाधीच्या तयारीस लागलात. तेव्हा स्वामींनी अक्षता आपल्या मस्तकावर ठेवायला सांगितल्या. सर्व शिष्य हे पाहू लागले. मस्तकावर अक्षता पडताच त्याच्या लाह्या झाल्या. पुत्रवियोगाचा क्षोभ स्वामींनी मस्तकात अवरुद्ध केला होता. योग सामर्थ्याच्या बळावर सुखदुःखावर नियंत्रण मिळवले होते. स्वामींच्या या नियमन सामर्थ्याचा प्रत्यय सर्व शिष्यांना झाला. स्वामींची स्नुषा म्हणजे नारायण पंतांची पत्नी पद्मावती यांनी ही वार्ता समजतात त्यांनी घरातील आडात आपला देह झोकून दिला. आजही या आडामध्ये नैवेद्य अर्पण करण्यात येतो. या आडाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पाणी कधीही आटत नाही. तेव्हापासून या आडाचे नामाभिधान पद्मावती तीर्थ असे पडले आहे. पाण्यालाही तीर्थत्व प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असलेली ही माहुली अशी अजरामर झाली. केल्याने देशाटन या घटनेनंतर स्वामींनी आपला कार्यभार नारायणपुत्र राघव व देव यांच्याकडे सर्व व्यवस्था शिष्य वामन यांच्याकडे सोपवून तीर्थयात्रेची तयारी केली. आता संस्थांची घडी बसली होती. स्वामी तीर्थयात्रेला निघणार हे समजताच अनेक शिष्य प्रशिष्यांचे तांडेच्या तांडे स्वामींबरोबर निघण्यास सिद्ध झाले. स्वामींचे शिष्य
व जामात एकनाथही बरोबर निघाले. अनेक शिष्य परिवारांच्या सह स्वामी यात्रेस निघाले. राघव देव यांना संस्थांच्या नित्यनैमित्तिक कार्यक्रमाच्या परिपालनाचा आदेश दिला. वामन व अनंत बोंडले यांना संस्थांच्या सर्व व्यवस्थेची सूचना केली. श्री विघ्नहर्ता गणेशास वंदन करून कुलदेवतेचे पूजन करून स्वामी शिष्यासह निघाले. प्रथम अमलाश्रम म्हणजे आजचे नामलगाव येथील गणेशाची त्यांनी षोडशोपचारे पूजा केली. त्रिवेणी संगमाला वंदन केले. नंतर खंडेश्वरी येथील माता रेणुकेचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांचे आशीर्वाद घेतले. भजन नामसंकीर्तनाच्या जयघोषात स्वामींची तीर्थयात्रा चालू झाली. स्वामी अनेक तीर्थक्षेत्रे यांचे दर्शन घेत घेत प्रथम नाशिकला पोहोचले. गोदावरीत स्नान करून अण्णिक आटोपून राम मंदिरात प्रवेश केला. त्या घनश्यामल श्रीरामाचे दर्शन घेतले. आरती ओवाळली. त्यांची स्तुती ते गाऊ लागले. दयानिधी हे करुणालय राम, दयानिधी हे करुणालय राम, पतित पावन दीन जनावन, पतित पावन दीन जनावन, गौतम पूरित काम, दयानिधी हे करुणालय राम, दयानिधी हे करुणालय राम. जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वरास जाऊन शिवदर्शन घेतले. नाथपंथ हा आदिनाथ प्रवर्तित असल्याने व आदिनाथ हे प्रत्यक्ष शिव असल्याने स्वामींनी शिवाला वंदन केले. त्यांची आरती ते ओवाळू लागले. जय जय आरती शिव त्रिपुरारे. स्वामी शिष्यांच्या मांदियाळीसह यात्रा करीत करीत कार्तिक शुद्ध एकादशीस हस्तिनापूरला येऊन पोहोचले. दुथडी भरून वाहणारी ती प्रसन्न यमुना नदी पाहून सर्वांच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या. यमुनेवर स्नानादिक कर्मे आणिक सर्वजण आटोपू लागले. स्वामींचे आणिक झाले. स्वामींचे शिष्योत्तम एकनाथ स्वामी जवळच होते. त्यावेळी एक कावळा दरदुरीचे भक्षण करीत असलेला त्यांनी पाहिला. उभयतांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यावेळी एकनाथांनी स्वामींना पृच्छा केली, हे स्वामी, कावळ्याचे दरदुरीस भक्षिले तर पाप कोणास लागले? एकनाथांचा मार्मिक प्रश्न ऐकून जनार्दन म्हणाले, पूर्वी श्रीकृष्ण भगवंताने याच यमुना तीरावर असलेल्या कालिनी नगरीमध्ये उद्धवाला ब्रह्मज्ञान सांगितले होते. तुम्ही याच स्थली हा तात्विक प्रश्न विचारला आहे. तेव्हा मागे घडलेल्या उद्धव कृष्ण संवादाच्या आधारे मी या संबंधी सांगतो, असे म्हणून जनार्दन निर्विकल्पाचे तत्वज्ञान निवेदन करू लागले. मायेचे स्वरूप, भ्रांती यांचे विवेचन केल्यावर एकनाथ विचारतात, जे पासून उत्पन्न व्हावे शेवटी तेसीच भोगावे. हे कसे काय? मायेपासून अखिल चराचर विश्व उत्पन्न होते व मायेलाच भोगते, हे कसे? असे विचारतात. श्री जनार्दनांनी गर्भाधानाचा दृष्टांत दिला आहे. पती हाच पुत्र रूपाने स्त्रीच्या पोटात सामावतो. हे सांगितल्यानंतर एकनाथ विचारू लागले, सर्वत्व ईश्वर व्यापून उरला आहे तर विटाळाची बाधा कोणाला? यावर स्वामी म्हणू लागले, जोवरी शरीरी प्राण असे तोवरी विटाळ भासे. जे जे आकाराला आलेले आहे ते ते माईक आहे व विटाळाची संकल्पना आकार विकार यांनाच लागून आहे. निराकार निर्विकारास विटाळ संभवत नाही. जग आकाराला आले आहे म्हणून ते माईक आहे व म्हणूनच आचारशुद्धी पाळलीच पाहिजे. आत्मवत सर्व जाणावे परी आचाराते न भंगावे. आचार वर्तुनुकी पावावे परमपद. अज्ञानी ज्ञानप्रकाश न लाभल्याने तो संसाराच्या गर्तेत संभ्रमित होऊन क्लेशक्रांत होतो. हे सांगताना स्वामींनी भयपान लागलेल्या माणसाची कथा सांगितली आणि शेवटी नाथपंथीय तत्वज्ञानाचा जो गाभा चिद्विलासवाद त्याचे विवरण करू लागले. आपण आज इथेच थांबू. या पुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.